अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला झाल्याच्या नंतर आता राजकीय हल्लाबोल सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेजी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। सैफ अली खान याच्यावरती जो हल्ला झाला आहे तो पूर्वनियोजित कट आहे, कारण की सैफ अली खानच्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं असल्यामुळे कट्टर धर्मीयांकडून हा हल्ला केला जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली। खरं तर आव्हाडांनी ती प्रतिक्रिया देण्याच्या आधी हिंदू महासंघ म्हणून आम्ही ती प्रतिक्रिया दिली होती, आपण सर्वांनी दाखवली होती। आम्हाला खरंच असं वाटत होतं की तैमूर या नावावरचा राग व्यक्त करण्यासाठी ते झालेलं असावं, आणि जर ते तसं झालं असतं तर खरं प्रामाणिकपणाने सांगायचं आम्हाला थोडं बरंही वाटलं असतं, परंतु तसं झालेलं नाही आहे, सिद्ध झालेलं आहे। तो मुस्लिम धर्मीयच निघालेला आहे, जो आरोपी पकडला आहे तोसुद्धा। दुसरं पण कनेक्शन सगळे तसे असतानासुद्धा आव्हाड अजूनही स्वतःचं फक्त मुस्लिम प्रेम आणि हिंदू द्वेष्टपणं लपवू शकत नाही, याची आम्हाला जास्त नाराजी आहे। तो आता सापडला गुन्हेगार, तो सगळं सांगेल ना कशासाठी केलं होतं, काय केलं होतं, त्याचा उद्देश काय होता। पण हे सगळं अजून काहीच माहीत नसताना आव्हाड ज्या पद्धतीने सांगतात की त्याला तैमूरलाच किडनॅप करायचा होता, हे आव्हाडांना कुठनं कळलं हा आमचा सरळ प्रश्न आहे। मग आव्हाड तुमचे आणि त्या मुलाचे काही संबंध आहेत का तुम्हीच त्याला प्लांट केला होता हिंदुत्ववाद्यांना बदनाम करण्यासाठी, का पोलीस तुम्हाला सगळी आतली बातमी देत आहेत, जे तो गुन्हेगार आरोपी पोलिसांना आता देतो, हा आमच्या मनात उरलेला प्रश्न आहे। तेव्हा आमचं म्हणणं आहे आव्हाडांनी आता तरी हा धर्मांध द्वेष थांबवावा। पोलिसांनी पकडलेले गुन्हेगाराला जे त्यातनं सिद्ध होईल, शिक्षा होईल ती होईल, पण प्रत्येक गोष्टीत तैमूरला आणायचं आता तरी गरज नाही आहे असं मला वाटतंय। कुठेतरी जितेंद्र आव्हाडकडून जातीय तेढ निर्माण केले जाताना प्रयत्न केला होता असं म्हणायचं आहे। जाती नाही, धर्मांध चिरेड निर्माण करतात। सैफच्या जागी दुसरा कुठलाही अगदी कलाकार असता तर आव्हाड तेवढे उद्विग्न झालेले नसते। आतापर्यंत आपण बघितले ना बऱ्याच लोकांवर असे हल्ले झालेले आहेत, आपण काही समर्थन करत नाही हल्ल्याचं, पण झालेले तेव्हा आव्हाड गप असतात। पण सैफ अली नाव आलं की त्याला कुठेतरी मुस्लिम तुष्टीकरणाकडे घेऊन जायचं, मग स्वतःचा मतदार सांभाळायचा, याच्या आणि पूर्ण महाराष्ट्रातच एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो काम चाललेलं आहे, आव्हाड त्यालासुद्धा कळत नकळत खतपाणी घालेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे। सध्या आपण राज्यात बघितलं तर एक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। तर सामान्य नागरिकांपासून ते पार VIP लोकांपर्यंत सातत्याने हल्ले किंवा हे गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय। खरं तुम्ही बघू, मी असं सांगेन की अगदी ट्रॅफिक सिग्नल तोडायला सुद्धा आता लोक घाबरत नाहीत, तिथून पार ते हत्यापर्यंत प्रकरण आलं। आपण काही जरी केलं तर त्याची योग्य ती किंमत जर मी दिली, मग ती पोलिसांना असेल, वकिलांना असेल, आणखी कुठल्या यंत्रणांना असेल, तर मी सुटू शकतो, मला काही होत नाही, हे आता लोकांना विश्वास बसायला लागला आहे असं दिसतं। एकंदरीत सरकारनं, माननीय गृहमंत्र्यांनी सुद्धा पोलिसांना कोणत्याही बाबतीत थोडंसं जास्त कडक राहण्याचे आदेश देण्यात यायला पाहिजे असं हिंदू महासंघ मानतो। सध्या राज्यातला खूप चर्चेतला विषय असता म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरण। या खून प्रकरणामध्ये सुद्धा आरोपींपर्यंत म्हणजे त्यांना पकडण्यापासून तर खूप वेळ गेलेला आहे, आणि संतोष देशमुख यांना योग्य न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतंय? नाही वाटत मला खरं सांगायचं तर। हे 5 जे लोक पकडले ते शेवटी काही वर्षांनंतर जामीन होतो, आपण बघितलंय। मग जामीन झाल्यानंतर पुढं अनेक वर्ष मग सुप्रीम कोर्ट हा जे काय सगळ्या यंत्रणा सगळ्या लावल्या जातात। जो गेला आहे त्याचं दुःख, त्याच्या घरच्यांना जे दुःख आहे ते ना पैशात भरून निघतं, ना जाती किंवा सामाजिक राजकारण करण्याच्या अपेक्षेनं निघून निघतं। संतोष गेला आहे, नक्की एक चांगला कार्यकर्ता महाराष्ट्रानं गमावला आहे, आणि त्याच्यामागं सुद्धा परत तेच जातीय राजकारण। हा असे मराठा मोर्चा निघतात की त्याला हे करावं, दलितांचे मोर्चे ते वेगळ्या एका माणसासाठी निघत आहेत। हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र यावं, आणि हिंदूवर जिथं जिथं अन्याय होतो तिथं एकत्र व्यासपीठावर आवाज उठवणं आवश्यक असतानासुद्धा महाराष्ट्रात जातीसुद्धा विभागला गेला आहे, याचं आम्हाला मनापासून दुःख आहे। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून धार्मिक तेढ ही निर्माण केली जात आहे, त्यांच्या मुस्लिम प्रेम त्यांच्यावरती जागृत होत आहे, अशी भावना या ठिकाणी आनंदजी दवे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।